ऐकूया पुढचे पुष्प सुख दुःख. आपण सर्वजण सुखाच्या मागे धावत असतो. अर्थात प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. सामान्य माणसांना आपली नोकरी, मिळणारा पगार, घर खर्च याचा मेळ बसला तरी बरं वाटतं. मग मात्र सुखाच्या कल्पना बदलतात. अधिकाचा हव्यास सुरू होतो. असमाधानाची बीजे इथेच पेरली जातात. पण म्हणून महत्वाकांक्षा बाळगूच नये असं नाही. मोठी स्वप्न, महत्वाकांक्षा जरूर असावी. मेहनत, बुद्धी या बळावर यशाची शिखरे गाठावी. पण ती गाठताना हव्यासाचा निसरडा रस्ता टाळावा. मला अमुक एक गोष्ट मिळाली तरच मी सुखी होईन ही विचारसरणी नसावी. असे सुख फसवे असते. या उलट आहे त्यात समाधान मानून प्रगतीच्या वाटेवर चालणारा सुखी असतो. मग अशी विचारसरणी असणाऱ्यांच्या वाटेला दुःख जातच नाही का? तर असं नाही. दुःख प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात भोगावेच लागते. कुणाला जिवलगांच्या ताटातुटीचे तर कधी अपेक्षाभंगाचे, काहींना शारीरिक व्याधींचे तर काहींना उपजीविकेच्या साधनांचे. दुःखाचेही अनेक प्रकार असतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. हे ज्याचे त्याचे प्रारब्ध ठरवते. पण सुखाच्या हव्यासापोटी निर्माण झालेल्या दुःखाला आपणच जबाबदार असतो. खोलवर विचार केला की असे लक्षात येते की हे दुःखही आपल्या प्रारब्धातच असते आणि म्हणूनच या हव्यासाची निर्मिती होते. हा विषय फार खोल आहे. म्हणूनच आयुष्य जगताना मीपणाचा विसर पडू दे, करतेपण त्याला दे. मग बघ डोंगरा एवढे दुःख तुझ्या चिमटीमध्ये मावेल आणि सुखाच्या एका थेंबाची शिदोरी आयुष्यभर पुरेल. खरोखरच इतका सुंदर विषय की मला तरी असं वाटतं की करते पण त्याला दे, त्याला म्हणजे देवाला. तर हे जर असं केलं तर खरोखरच आपल्या आयुष्यातलं दुःख 50-60% तरी का होईना कमी व्हायला मदत होईल. पण आपण उगाचच करते पण आपल्याकडं घेत बसतो आणि दुःखाचा डोंगर साठवत बसतो. खूप छान लिहिलंय.